आज आपण छोलेची चविष्ट चमचमीत भाजी कशी करतात ते बघणार आहोत. त्यासाठी मी 7-8 तास रात्रभर छोले भिजत ठेवले आणि सकाळी ते मी कुकरला लावताना थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ त्याच्यात घातलं. त्यानंतर आपण हिरवं वाटण केलं. हिरव्या वाटणासाठी आपण पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि लसणाचा वापर केला. ते मिश्रण करून बाजूला ठेवून दिलं. त्याच्यानंतर कांदा खोबऱ्याचा मसाला केला. म्हणजेच कांदा खोबऱ्याचं वाटण. त्यासाठी अर्धा नारळ खोवून घेतला, तो खरपूस भाजून घेतला. थोडासा सुका खोबऱ्याचा तुकडा घेतला, तो पण खोवून व्यवस्थित भाजून घेतला तांबूस तपकिरी कलरवर. आणि त्यानंतर 4 कांदे त्याच्यामध्ये थोडंसं जे आपण 7-8 पाकळ्या घेतल्या लसणाच्या त्या पण भाजून घेतल्या. आणि नंतर गरम मसाला आपल्या चवीनुसार. ओके, त्याच्यामध्ये आपण धणे, बडीशेप, वेलची, दालचिनी, काळी मिरी आणि लवंग असं घेतलं आहे. ते सगळं मिश्रण मी वाटून घेतलं. त्याला वाटप असं म्हणतात कांदा खोबऱ्याचं. ते आपण चिकनसाठी पण वापरतो. तसंच आता मी तो डबा बाहेर काढला कुकरमधून छोलेचा आणि त्याच्यामध्ये 2 चमचे वाटण आणि हिरवं वाटण दोन्ही घातलं. 1 चमचा हिरवं वाटण, 2 चमचे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण. आता मी प्रत्यक्षात भाजी करायला घेते. त्यासाठी मी तेल गरम केलं आहे. कुठलंही तेल आपण वापरू शकतो खाण्याचं. त्याच्यामध्ये राई, हिंगाची फोडणी देऊन त्याच्यामध्ये छोटासा कांदा टाकला आहे. कांदा जास्त नाही घ्यायचा कारण ऑलरेडी वाटपामध्ये कांदा आहे. आता तो कांदा मी तांबूस रंगावर व्यवस्थित भाजून घेते. आता कांदा भाजून झाला आहे. त्याच्यामध्ये आपले बेसिक जे मसाले आहेत, थोडीशी हळद, थोडं लाल तिखट आणि गरम मसाला, हे मी थोडं थोडंच टाकणार आहे कारण ऑलरेडी सगळं गरम मसाला वगैरे आहे तो वाटपामध्ये आहे. आता तोही मी मिसळून घेते व्यवस्थित. आणि मग जो डबा तयार झालेला आहे ह्याचा छोलेच्या भाजीचा ग्रेव्हीसाठी, तो पूर्णपणे याच्यामध्ये मी ओतणार आहे. आता मी ओतते तो फोडणीमध्ये. ही भाजी अतिशय सुंदर लागते चवीला. त्याच्यामध्ये आता 4 आमसुलं ॲड करेन. मला ग्रेव्ही पाहिजे म्हणून मी ग्रेव्ही करते, थिक ग्रेव्ही. आता आपल्याला जसा थिकनेस हवा आहे ग्रेव्हीचा तसा आपण त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ते ॲड करू शकतो. अतिशय चवीला अतिशय अप्रतिम होते ही भाजी. नक्की करून बघा. आता त्याला उकळी काढलेली आहे आणि आपण 10 मिनिटं आधी त्याच्यामध्ये कसुरी मेथी भाजून क्रश करून टाकलेली आहे. त्याच्यामध्ये चव अजून एनहान्स होते. आणि हे बघा, अशी मला ग्रेव्ही हवी होती, ती तयार झाली आहे.